सो वेलकम डिअर स्टुडंट्स. आता आपण आपल्या चॅप्टरचा लास्ट टॉपिक बघणार आहोत, दॅट इज नायट्रोजन सायकल. बट नायट्रोजन सायकल बघण्याआधी आपण काही बेसिक गोष्टी बघू. जसं की नायट्रोजन आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये 78% असतो, म्हणजेच आपल्या ॲटमॉस्फिअरचा सगळ्यात जास्त पार्ट हा नायट्रोजननीच ऑक्युपाय केलेला आहे. बट तरी पण नायट्रोजनला ॲनिमल्स किंवा प्लांट्स हे डायरेक्टली यूज नाही करू शकत, जसं आपण कार्बन किंवा ऑक्सिजनला यूज करतो. आणि त्यासाठी या नायट्रोजनला युजेबल फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागते. आधी तो अनयुजेबल फॉर्ममध्ये आहे, तर आपल्याला त्याला युजेबल फॉर्ममध्ये कन्वर्ट करावे लागते, आणि याच प्रोसेसला म्हणतात नायट्रोजन फिक्सेशन. सो दिस नायट्रोजन फिक्सेशन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर नायट्रोजन सायकल. आणि म्हणून आपल्याला आधी बघायचे नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय. तर नायट्रोजन फिक्सेशनला आपण काय डिफाईन करू शकतो? इट इज द कन्वर्शन ऑफ अनयुजेबल नायट्रोजन. आणि कशामध्ये कन्वर्ट होते? सो युजेबल फॉर्म, जसं की नाइट्रेट और नाइट्राइट और अमोनियम. ऑल दीज आर द युजेबल फॉर्म. हे फॉर्म कसे आहेत नायट्रोजनचे? ज्याला प्लांट्स यूज करू शकतात किंवा ॲनिमल्स जे आहेत ते यूज करू शकतात. आणि हा जो ॲटमॉस्फिअरिक फॉर्म आहे, जो की ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट असतो, तर तो अनयुजेबल आहे, त्याला कोणीच यूज नाही करू शकत. आणि त्यामुळे या फॉर्मला या युजेबल फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागते. याच प्रोसेसला आपण म्हणतो नायट्रोजन फिक्सेशन. मग आता नायट्रोजन कशासाठी फिक्स करायचा आणि प्लांट्सला किंवा ॲनिमल्सला त्याचा यूज काय आहे? तर जसं कार्बन डायऑक्साईड प्लांट्स फोटोसिंथेसिससाठी यूज करतात आणि ऑक्सिजन आपण रेस्पिरेशनसाठी यूज करतो, तर तसाच नायट्रोजन सुद्धा आपल्या बॉडीचा एक इम्पॉर्टंट कन्स्टिट्युएंट आहे. नायट्रोजन हा मेनली प्रोटीन्स बनवण्यासाठी यूज करतात. प्लांट्सला प्रोटीन्सची पण गरज असते, जसं की आपल्या सेल्सला सुद्धा बिल्ड करण्यासाठी प्रोटीन पाहिजे, तर हे प्रोटीन बनवण्यासाठी नायट्रोजन पाहिजे असते. नायट्रोजन हा मेन कन्स्टिट्युएंट आहे, सो प्रोटीन्ससाठी इम्पॉर्टंट आहे. तसंच आपल्या बॉडीमध्ये जे न्यूक्लिक ॲसिड असतात, म्हणजेच DNA, RNA, तर त्यांच्यामध्ये सुद्धा नायट्रोजन बेसेस प्रेझेंट असतात, आणि ते नायट्रोजन बेसेसमध्ये मेन कन्स्टिट्युएंट नायट्रोजन आहे. सो अशा वेगवेगळ्या रिॲक्शन्ससाठी किंवा प्रोटीन्स बनवण्यासाठी, न्यूक्लिक ॲसिड बनवण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये नायट्रोजन पाहिजे असतो. आणि हा नायट्रोजन आपल्याला ॲटमॉस्फिअरमधून नायट्रोजन फिक्सेशनच्या थ्रू मिळतो. मग नायट्रोजन फिक्सेशन होते कसं? तर नायट्रोजन फिक्सेशन हे आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये 2 टाईप्सनी होते. एक तर आहे बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन अँड सेकंड वन इज ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन फिक्सेशन. बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन इट इज ऑब्वियसली डन बाय द लिव्हिंग थिंग्स. याच्यामध्ये नावामध्येच आहे बायोलॉजिकल मीन्स लिव्हिंग थिंग्सकडून होणारं नायट्रोजन फिक्सेशन. अँड ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन फिक्सेशन इज डन बाय द ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअरमध्ये ऑटोमॅटिकली जे नायट्रोजन फिक्सेशन होते त्याला आपण म्हणतो ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन फिक्सेशन.